एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ऑफकोर्स माझ्या हेअर केअर रुटीनवर काय कशा गोष्टी मी यूज करते की माझे हेअर इतके छान कसे काय आहे, अगदी सोप्या पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक्सप्लेन करणार आहे। मनुष्याचा हा स्वभाव झालेला आहे, सुखाचा शोध घेता घेता तो कधी दुःखी होतो हे त्याला कळतच नाही। आणि केसांचे बरेच प्रॉब्लेम आपल्या स्ट्रेसमुळे, आपले दुःखी नेहमी राहण्यामुळे जास्त होत असतात। तर जेवढं शक्य होईल तेवढं स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा। स्ट्रेस फ्री राहा आणि तुमच्या गोष्टींचा ताण घेऊ नका, म्हणजे तुम्ही जे काही रुटीन फॉलो करताय त्याचा चांगला इफेक्ट तुम्हाला येईल। म्हणून सगळ्यात पहिली माझी टिप तुमच्यासाठी ही असणार आहे की जेवढा आनंदी राहता येईल तेवढा आनंदी राहा। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा। लवकर आनंद जो असतो तो आपल्याला मिळत असतो आणि स्ट्रेस आपल्याला येत नाही। स्ट्रेस येईल तर अशा गोष्टींपासून दूर राहा, म्हणजे स्ट्रेस घेण्याची वेळच येणार नाही। आणि स्ट्रेस पासून कसं दूर राहावं यासाठी तुम्हाला परत एक व्हिडिओ बघायला जो आहे तो लागणार आहे। चला तर मग मी तुमच्यासोबत एक माझी मस्त हेअर ऑइलची रेसिपी आहे ती शेअर करते। आणि खरंच उत्तम असं हेअर ऑइल आहे, तुम्हाला जास्त पैसे खर्च करायची पण गरज नाही। केस गळायचं कारण फक्त एकच आहे, आपण स्ट्रेस घेतो त्यामुळे आपल्या जी स्किनवर असू दे किंवा मग आपल्या हेअरवर असू दे त्याचा इफेक्ट पडतच असतो। आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे, तेच तुमच्यासोबत आज शेअर करते। चला तर मग मी जे हेअर ऑइल बनवणार आहे, म्हणजे आता सध्या हिवाळा पण चालू झालेला आहे आणि आपल्यासाठी हे मस्टच आहे हेअर ऑइल करणं, कारण जास्त करून हिवाळ्यात केस जे आहेत ते आपले गळत असतात। खूप इफेक्टिव्ह असं हे हेअर ऑइल आहे। तुम्ही या प्लेटमध्ये जे काही सामान बघते, जसं मी इथं मेथी दाणे, कलोंजी, त्यानंतर कढीपत्ता, रोजमेरी असं सगळं काही घेतलेलं आहे आणि कांद्याचे जे पापुत्र असतात ते पण घेतले, प्लस जास्वंदाचं कळ्या पण घेतल्या। त्यानंतर आपण जे घेतलेलं आहे विटॅमिन ईच्या कॅप्सूल पण मी ऍड करणार आहे। त्यानंतर एरंडेल तेल पण मी इथं घेतलेलं आहे। चला तर मग बघूया। आणि त्यानंतर हे जे मी इथं म्हणजे आपले अनियन असतात ना, त्याचं जे पील असलं बाहेरचं सुकलेलं, अगदी सुकलेलं असतं, थोडाही ओलावा नको असं त्याचं ऑल जे साल जे आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्हाला हे गरजेचंच आहे। ही जे तुम्ही इथं म्हणजे कलोंजी, हे जे अनियन असताना त्याचे सीड्स असतात, आय थिंक हे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही, पण याला कलोंजीच म्हणतात, मराठीत काय म्हणतात आय डोंट नो। त्यानंतर हे जे मी इथं घेतलेलं आहे रोजमेरीचे जे लिव्स असतात ना, ते लिव्स मी याला म्हटलं जातं की मी फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे। जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्कीच सेंड करून देईन। पण मिळत नाही, खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याला यूज करून घेऊ शकतात। तर इथे मी 2 मोठे चमचे मेथी दाणे पण घेतलेले आहे, त्यानंतर रोजमेरी घेतलेली आहे, मेथी दाणे घेतले, तुम्ही इथे 2 मोठे चमचे दाणे घेऊ शकता। मी काचेची बॉटल घेतली, म्हणजे काचेचीच बॉटल आपल्याला लागली, कुठलेही शेप असला तरी फरक पडत नाही, काचेचीच बॉटल पाहिजे। आणि तिला मस्त असं एअर कंटेनर जे आहे ढक्कन पाहिजे। आणि इथे नॉर्मल जे आपले कोकोनट ऑइल असतं मी ते यूज करणार आहे। जे काही आता तुम्हाला सामान मी दाखवलं आहे तुम्ही ते घेऊ शकतात। अशा प्रकारे मी आता सर्व जो आपले साहित्य आहे ते मी त्यात टाकून घेणार आहे एक एक करून। तुम्हाला वाटेल तुम्ही ते काही चेंजेस पण करून घेऊ शकतात। तुम्ही त्यात ॲलोवेराचे छोटे छोटे तुकडे पण ऍड करून घेऊ शकता। सर्व साहित्य जे आहे मी ते घेतलेले आहे। तुम्ही जर ऑइल जर घेत असाल तर तुम्ही सगळं व्यवस्थित मोजून असं घेऊ शकतात। आता कोणी काय करतं 200 ml पर्यंत तेल वगैरे घेतात आणि त्याचं तेल बनवतात, तर मी 1-2दा यूज होईल एवढंच तेल मी करणार आहे। तर अशा प्रकारे आपलं सर्व सामान जे आहे ते घेऊन घेतलेलं आहे। खोबरेल तेल सोबत आपल्याला जे एरंडेल तेल असतं ते माझ्याकडे आहे, तुम्ही पण नक्की टाका। 2 मोठे चमचे एरंडेल तेल ऑइल घाला, म्हणजे साहित्यासोबतच मी हे यूज करणार आहे। एरंडेल तेल नक्की टाका, खूप छान आपली केसांची हेअर ग्रोथ पण होत असते। आणि हे जे ऑइल आहे तुम्ही नक्कीच टाका। त्यानंतर मी त्यात ऑइल पण ऍड करणार आहे, तर मी पॅराशूट ऑइल घेतलेलं होतं, तुम्ही पण नक्कीच टाका। त्यानंतर विटॅमिन ईच्या कॅप्सूल ऍड केल्या आणि अशा प्रकारे झाकण बंद करून व्यवस्थित असं तेल आपलं आता रेडी झालेलं आहे। आणि याची पुढची प्रोसेस मी तुम्हाला नक्कीच सांगते। अशा प्रकारे तुम्ही पण व्यवस्थित मेजरमेंट घ्या आणि आपलं तेल जे आहे ते रेडी होतं, म्हणजे आपण घरचं वापरून आपलं तेल जे आहे ते रेडी करून घेऊ शकतो। तुम्हाला याला उन्हात ठेवायचं आहे, तुमच्या घरी जिथे कुठे कोपऱ्यामध्ये ऊन येत असेल याला 8 दिवस ही बॉटल असं छान ढक्कन बंद करून उन्हात पडू द्यायची आहे। 8 दिवसापेक्षा जास्त दिवस काही ठेवायची गरज नाही आणि काही तुम्हाला उघडझाप करायची पण गरज नाही। आणि तुम्ही बघू शकता तेलाचा कलर अगदी जो आहे
तो मात्र चेंज झालेला आहे। आधी आपण अगदी प्लेन असं ऑइल घातलेलं होतं यामध्ये आणि 8 दिवसानंतर काही न हात लावता ऑइलचा कलर मात्र पूर्ण चेंज झालेला आहे। जसं तुम्ही डब्याचं झाकण उघडणार तुम्हाला रोजमेरीचा असा मंद असा जो सुवास आहे तो येणार आहे। खूप छान वाटतं आणि त्यानंतर काय करायचं की आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जी बॉटल असेल त्यामध्ये ओतून घ्या। माझ्याकडे अशी रेडीमेड एक होती, ती नोझल आहे, वरती ती बॉटल होती, पण आता ती मला मात्र व्यवस्थित म्हणजे मला सापडली नाही। ती जर असली तर आपल्याला व्यवस्थित अप्लाय करता येतं। मी आता गाळणीने गाळून घेतलेलं आहे। गाळलेलं तेल जे आहे मी एका दुसऱ्या बर्नीमध्ये किंवा बॉटलमध्ये तुम्हाला ओतून घ्यायचं आहे। या तेलाचा आपण जे काही सामग्री घेतलेली आहे ती तुमच्या केसांवर वेगवेगळ्या प्रॉब्लेमवर अगदी महत्त्वाची काम करते। प्रत्येकाचं मी आता इथे एक्सप्लेन तुम्हाला इथे करत बसत नाही। तर इथे माझं तेल आहे ते 8 दिवसात बनून तयार आहे आणि आता पहा उरलेला जो म्हणजे जे काही सामग्री जी आहे आपली उरलेली, यासोबत आता काय करायचं, अजिबात फेकून द्यायचं नाही। जे आहे ते परत त्या प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे। सगळा जो आता उरलेला साहित्य आहे ते तुम्हाला त्याच बॉटलमध्ये घालायचं आहे आणि थोडं जे आपण सुरुवातीला प्रोसेस केलेली होती, जसं की सामान आपण घेतलं होतं कढीपत्ता, ॲड ऑइल, त्यानंतर मग तुम्ही बघू शकता मेथी दाणे, हे सर्व आपल्याला परत तीच प्रोसेस करायची आहे। असं ऑइल तुम्ही 3दा वापरू शकता। जे आपण परत प्रोसेस करतोय तीच तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा करू शकतात। अशा प्रकारे तुम्ही ऑइल हे घरीच बनवू शकता। बाहेरून काही लावण्या इतकं जर आपण तुम्ही आतून तुमच्या शरीराला पोषण दिलं, जसं की ड्रायफ्रुट्स असतील, सीड्स असतील, हे तुम्ही रात्री भिजवून खाऊन जे आहे ते घालून खाऊ शकतात। नाहीतर तुम्ही ड्रायफ्रूटचे जे आहे ते लाडू बनवून खाऊ शकतात। काय होईल की तुम्हाला मल्टिपल ड्रायफ्रुट्स एकच लाडूमध्ये मिळतील आणि केसांसाठी ड्रायफ्रुट्स खूप चांगले असतात। तसंच त्यासोबत जे आहे नेक्स्ट तुमची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काळी तीळ। काळी तीळ पण केसांसाठी खूप चांगली असते आणि दिवसातून 1 चमचा जरी तुम्हाला खाता आली चटणीच्या हिशोबाने किंवा वेगवेगळ्या तुम्ही नेटवर सर्च करून घेऊ शकतात की तुम्ही काळी तीळ काय काय बनवू शकतात। पांढरी तीळ ही चांगली असते, पण त्यापेक्षा काळी तीळमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम वगैरे असतं। त्यासोबतच जे काळे मनुके असतात तेही केसांसाठी खूप चांगले असतात। त्याच्याने हेअर ग्रोथ जी असते ती खूप चांगली होते। त्यामुळे काळे मनुकेही तुम्ही खाण्याचा खूप जास्त प्रयत्न। त्यानंतर मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आवळा किती जास्त महत्त्वाचा आहे। एक असा पदार्थ आहे जो मी माझ्या डाएटमध्ये ॲड केलेला आहे। तर आम्ही घरीच आवळा कँडी केलेली आहे। तुम्ही मी तसं आता बीट घेतलेला आहे, तुम्ही बीट घालून आवळ्याचा ज्यूस करू शकतात। थोडी टेस्ट अजून छान होऊ त्यासाठी त्यामध्ये थोडं मीठ घाला, काळी मिरी घाला, त्याने टेस्ट त्याची अजून छान होऊन जाते। आणि ज्यूस नसेलच आवडत तर तुम्हाला स्टोर करून ठेवायचे, जसं की हिवाळ्यात भरपूर प्रमाणात आवळा मिळत असतो, तसं उन्हाळ्यात आवळा जास्त मिळत नाही। तर आवळ्याची कँडी बनवा, गूळ टाकून बनवा किंवा मग साखर टाकून बनवा, मीठ टाकून बनवा आणि वर्षभर तुम्ही हा आवळा जो आहे तो स्टोर करून घेऊ शकतात आणि कंझ्युम करू शकतात। आणि ट्रस्ट मी, आवळा जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर जर घेतला तर कधीच हेअरफॉल होणार नाही, ही माझी गॅरंटी आहे। अशा पद्धतीने तुम्ही आवळा जो आहे तो कंझ्युम करून घेऊ शकतात। आणि म्हणजे आवळा आपल्या केसांसाठी खूप जास्त असा उपयुक्त एक पदार्थ मानला जातो। आणि त्यासोबतच अशा पद्धतीने कढीपत्ता देखील चांगला असतो आणि आपण बऱ्याच वेळा भाजीत टाकतो, पण त्याच्या साईडला आपण काढून ठेवून देत असतो। तसं न करता तुम्ही याला बारीक चिरून कोथिंबीर सारखं भाजीमध्ये टाकून घालू शकतात, जेणेकरून तो आपल्याकडनं खाल्ला जाईल। नाहीतर कधी तुम्ही जेव्हा चटणी बनवतात किंवा मसाला बारीक करून घेत असतात तेव्हा कढीपत्त्याची काही पानं घालून त्यांनाही बारीक करून घ्या, जेणेकरून काही चांगले गुणधर्म आहेत ते केसांसाठी ते आपल्याला मिळतील। आणि अशा पद्धतीने आपली मुलं देखील सुद्धा खातात। आता आमच्या घरी मुलं नाही, तुमच्या घरी मुलं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा, म्हणजे तुम्हाला याचा फरक नक्कीच कळेल। आणि त्यांनाही कळत नाही की आपण काय बारीक करून टाकलेलं आहे। तर हे अशी छान ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा। छान असं इफेक्टिव्ह तेल बनवून तर झाले, तुम्हाला शिकवले मी, पण चला आता तुम्हाला मसाज करणंही शिकावं लागेल। किमान तुम्ही कमीत कमी 10 मिनटं तरी प्रत्येक आठवड्याला जेव्हा 2 वेळा तुम्ही केसांना तेल लावतायत, मला कमेंटमधून नक्कीच सांगा, म्हणजे कळवा की तुम्ही कमीत कमी 10 मिनटं तरी तुमच्या केसांना मसाज करतात की नाही। आणि मला माहिती आहे तुम्ही नाही करत, 2 मिनटात आपल्या केसांना तेल लावून होत असतं। तर असं करू नका, स्वतःला किमान आठवड्यातून 2दा
3 वेळा तेल लावायलाच पाहिजे आणि 10 मिनिटं तरी दिलेच पाहिजे। आणि जर तुम्हाला कंटाळाच करायला आला तर तुमच्या घरात लहान मुलं असतील त्यांना सांगा किंवा मग तुमच्या जाऊबाई असतील त्यांना मसाज करायला सांगा। खरंच खूप रिलॅक्स असं फील होतं आणि अशा करण्यामुळे तुमचं छान असं क्वालिटी टाईम जे आहे तो तुमचा फॅमिलीसोबत तो बनवू शकतो। तर असं 10 मिनिटं तरी किमान तुमच्या केसांना मसाज करा। कानाच्या वरचे केस आणि कपाळवरचे केस जे बेबी हेअर्स असतात त्यांनाही छान मसाज करा, त्यांनाही तेल लावा। अशा पद्धतीने केस खाली करून मसाज करा, कारण असं केल्याने ब्लड फ्लो जो असतो तो व्यवस्थित वाढत असतो आणि तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच मिळतो। मला प्लेटेंचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खूप जास्त तेल लावू नका, कारण जे आपले खालची लेंथ असते केसांची त्यांना खूप जास्त ऑइल लावायचं नाही, जसं थोडंच लावा, कारण तुम्हाला केस धुण्यासाठी जास्त तेल तर लावावंच लागणार नाही, शॅम्पू जास्त यूज करावं लागतं आणि जास्त शॅम्पू यूज केला तर मग तुम्हाला तुमचे हेअर जे आहेत ते ड्राय व्हायला लागतील। त्यामुळे लिमिटमध्येच आपले जे हेअर ऑइल आहे ते लावा आणि मसाज करा व त्यावर फोकस करा। आता मी तुम्हाला एक हेअर टोनर जे आहे ते बनवून दाखवणार आहे आणि यासाठी मी घेतलेलं आहे इथं लवंग घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि जी कलंजी मी घेतलेली आहे, रोजमेरी लीव्स घेतलेले आहेत आणि मी इथं घेतले आहे मेथी दाणे। आणि जे आहे ना आपल्याला यामध्ये आता समजून घ्या की आपल्याला यात पाणी ॲड करायचे, जसं की म्हणजे 1 ग्लास पाणी टाकलं तर त्याचा अर्धा आहे तो असं आपलं जे टोनर आहे ते व्हायला पाहिजे। अशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते उकळू द्यायचं। त्यानंतर 5-10 मिनिटानंतर कलर काहीतरी असा चेंज होईल, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल, म्हणजे जे काही आपण इन्ग्रेडियंट्स टाकले होते त्याचा अर्क पूर्ण जो आहे तो पाण्यात उतरतो आणि त्याचा कलर मात्र असा होता। असा कलर झाला की एका बॉटलमध्ये याला फिलअप करून घेऊ शकतात आणि जेव्हा आपण हेअर वॉश करतो त्याच्या आधी तुम्ही हे लावू शकतात। बरं, त्याआधी मस्त जेव्हा कधी तुम्ही हेअर केअर करतात, मग तुमच्या हेअर वॉश करतात, तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही शॅम्पू जो आहे तो एका मगमध्ये घ्या आणि त्यात पाणी टाका आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला शॅम्पू जो आहे तो यूज करायचा आहे। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।